गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल धनू अँड सनू ब्लॉग. तर आत्ता होत आहे सकाळचे 11:30 आणि आज पण मी थोडासा लेटच चालू केला आहे ब्लॉग. म्हणजे मी बसली होती व्हिडिओ मोबाईलमध्ये काळ्या करत. सकाळी उठली आणि आज मी काही काम नाही केले, जवळपास झाले होते मी उठली तेव्हा, त्यामुळे. आणि आत्ता भाजी व्हायची आहे म्हणून मी वाट बघत बसली. 11:30 झाले, 12 वाजेपर्यंत मला भूक लागते. तर मी वाट बघत बसली स्वयंपाक व्हायची. तर आई करत आहे भाजी, पोळ्या वगैरे सर्व झालं आहे, फक्त भाजीचं व्हायचं आहे. तर वाट बघत बसली आहे आणि नंतर मग मी आंघोळ करते. म्हटलं पहिले जेवण करून घेते कारण का भूक लागली. तर पहिले पोटोबा, मग बाकीचं होत राहते. तर म्हटलं मला अजून 2-4 दिवसांनी गॅस काही करा म्हटलं, मी डबल घेतही नाही, काही करा म्हटलं, पोळ्या गॅस नाही पाहिजे, गॅस 2-4 दिवस नाही काम करा. राहू दे पायाचं नाही खाऊ, पुसून टाकायचं. ते राहू दे, खायचं नाही घेऊ, याच्यातलं खा. बाईनी कसं चिवड चिवड करून ठेवलं सर्व. कसं कलू हो, खा ना. आणि नको नको काढू, त्याच्यातच ठेव. नाही 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 काढू नको त्याच्यातला. पूर्ण धतिंगी करून ठेवली त्या कशी करते आहे. तसं नाही करू ना, तसं नको करू. ए सानुडे, तसं नाही करू ग, गिदाडपणा. तर गाईज आत्ता वाजत आहे 4, 4:15 की 4:30, बघून घेते. 4:45 वाजत आहे, एवढा पण नाही, 4:45 वाजत आहे टायमिंग. आणि मी व्हिडिओसाठी रेडी झाली होती, पण आमच्याकडे वेळेवरती म्हणजे दुसरे आले होते, पाहुणे आले होते जराशे. तर त्यामुळे मग मला लेट झाला व्हिडिओ करायला. अजूनपर्यंत माझी व्हिडिओ बनलेलेच नाही आहे. तर मी आता जस्ट 2 बनवले आहे. आणि आईने आज बनवली आहे खीर, जे की काल बनणार होती, तर आज बनवली आहे. आणि आमच्या घराचा पसारा दाखवते मी तुम्हाला. हे बघा, इथे खीर ठेवून आहे आणि हे सर्व आमच्याकडला पसारा आहे असा जवळपास. आणि सांगपुडी अभ्यास करते म्हणते, आणि पूर्ण पसारा बघा. हे ती असली घरी की सर्वच्या सर्व पसारा होते. आणि माझा फ्रेंड आला होता, जो की त्यांनी की केक आणून दिला. तर सानूने मग अशी बघितला असं मी टाकलंच असेल तर कसं चिवडू खाल्ला आहे. तर हा केक बड्डे होता, तर म्हणजे त्यांनी आणून दिला घरीच, मी काही गेली नाही, तर घरी आणून दिला. आणि आता आम्ही खाते सर्व मिळून खीर. तर या मग खायला. आईने बनवली आणि आईने खाल्ली. तर आई खात आहे पहिले. तर ही आहे स्वीटची खीर. तर तांदळाची, रव्याची नाही आहे. काल बनवणार होती आणि ओलं खोबरं होतं. तर मग संध्याकाळ झाली होती. आई म्हणे मग जाऊ दे म्हणे, आता नको बनवायला. मग आत्ता तिने बनवली गरमागरम. जसं आपण आता चहाचा वगैरे टायमिंग असते, तर चहा मिस करून आता मग आता खीर खाणार आहे आम्ही. तर या सर्वजण मिळून खीर खायला. सानुडे, तू नाही खात का? तू नाही खात खीर? तर बघूनच समजत आहे की खूप छान झाली आहे म्हणून, कारण त्यात ओलं खोबरं आहे. आणि तांदूळाची खीर तशी पण खूप जास्त आवडते सर्वांनाच. मला आवडते की नाही माहिती, पण आमच्याकडे तर आवडते, मला तरी स्पेशली आवडते. तर चला मग या खायला. आणि करते मग मी नंतर माझी व्हिडिओ वगैरे करून झाले का. तसं 5 वाजले आणि मला करायचेच आहे, कारण रोज तयारी करणं होत नाही. एक दिवस झालं का मग ते पूर्ण करून घ्यावं लागतं. गरम आहे ना, म्हणून थोडंसं जपून खावं लागलं. छान झाली. माझ्या हिशोबाने साखर व्यवस्थित आहे, पण आईच्या हिशोबाने वगैरे साखर कमी झाली यांना, हो ना. साखर कमी झाली यांना. मला माहिती आहे यांना गोड लागते आणि मला असंच लागते थोडंसं साधारण फिक्कं. म्हणजे जास्त मला गोड आवडत नाही. मग जास्त जर गोड झालं का मग मी खात पण नाही. तर माझ्या हिशोबाने केलं तर मग यांच्या हिशोबाचं राहून जाते. मग हे कधी माझ्यासाठी काढून त्यात टाकत साखर, पण आज नाही टाकली. आज सर्वजणांनी असंच खायचं. तर मी करते फिनिश. आणि मग माझी तयारी वगैरे काढून झाली, म्हणजे मी व्हिडिओ बनवून झाली की मी नंतर कधी समोरच. कशी दिसते मी तयारी करून सांगा. चांगली दिसते ना. त्या दिवशी आणलेली नथ मी घातली, त्याआधी पण घातली, पण आज हा दाखवत आहे तर आज
तर बघा गाईज आत्ता वाजले आहे 6 आणि आत्ता जस्ट झालं आहे माझेवाले व्हिडिओ बनवून. आणि एवढा वेळ लागते, एवढी मेहनत घ्यावी लागते. जवळपास भरपूर वेळची मी रेडी होणं आहे, तयार होणं आहे. आणि माझा 50% डाटा पण खतम झाला. मॅसेज आला आहे टुक्कीने वाजलं आहे. आणि आज म्हणजे जरा जास्त टाईमपास झाला. घरी पाहुणे आले होते. पाहुणे म्हणजे असे आमच्या गावचे होते, खेड्यावरचे. तर त्यामुळे माझा थोडासा वेळ गेला. आणि आता वाजले 6, कामाचा वेळ झाला आहे. कामात तर माझ्या आईने केली. माझी आई बघा कशी बसली, बिचारी परेशान त्रासून बसली. मला पण खूप वेळेचा त्रास येत आहे. आता मी पहिली चेंज करते आणि कांगा व्हिडिओ टाकायचे 6 वाजता आणि 6 वाजले. तर त्याच्यामुळे पहिले एडिट करावं लागते व्हिडिओ आणि टाकावं लागते. तर जवळपास मी कधी करून ठेवत असते, कधी नसते करून ठेवत. त्यामुळे तो एक प्रॉब्लेम आहे. आणि अजून आपला लॉंग व्हिडिओ पण एडिट करायचा आहे. तर बघा एवढी सारी मेहनत घ्यावं लागते आणि तुम्ही बिलकुल सपोर्ट करत नाही आहे. तर त्याच्यामुळे ना मला लाईव्हवरती पण यायची इच्छा नव्हती. मी म्हणत आहे 2-4 दिवसापासून येते म्हणून, पण माझा मूड ऑफ होत चालू आहे की म्हणजे एवढं करून पण व्ह्यूज नाही येत ना, व्ह्यूज डाऊन होते त्यामुळे. तर प्लीज सपोर्ट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला. आणि काही वाटलंच तर मेसेज करा, चला कमेंटमध्ये सांगा काही प्रॉब्लेम असेल तर. आणि बस फक्त सपोर्ट करा. सो आता मी पहिले चेंज वगैरे करते. स्वयंपाक वाट बघत आहे, स्वयंपाक करायचं आहे. तर पहिले कामं, स्वयंपाक, जेवण खावण वगैरे करते. तर आजचा व्हिडिओ हा मी इथे सेंड करते आणि भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये. आपण तर बाय.